जय भीम नमो बुद्धाय। कसे आहात मित्र हो? बोलताय ना? बोललंच पाहिजे मित्र हो। लाईफ फाउंडेशन निप्पाणी यांच्यातर्फे रोज एका विविध विषयावरती आपलं मार्गदर्शन करत असतात आणि त्याचा उपयोग हा समाजातील मुलांच्यासाठी व्हावा हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि तो स्तुत्य असा उपक्रम आहे। या स्तुत्य उपक्रमामध्ये मी सक्रिय सहभाग घेत असताना मी विविध ठिकाणी जी व्याख्याने केलेली आहेत त्या व्याख्यानांचा एक सारांश भाग म्हणून आपणा सर्वांच्या समोर हा व्हिडिओ बनवत आहे। कारण मित्र हो, आज देशामध्ये जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाला थोपवण्याची ताकद ही फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये आहे आणि म्हणून ते विचार समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हा उद्देश लाईफ फाउंडेशनचा असून याच्यामध्ये आपण सर्वजण सक्रिय सहभाग होत आहोत। मी मिथुन मदाळे आपल्यासमोर आज विषय ठेवत आहे हंचनाळ येथील भीमरत्न युवा मंच हंचनाळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 2022 आणि 2023 या वर्षामध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये 64 स्पर्धकांनी भाग घेतला। कोल्हापूर, सांगली, पुणे, बेळगाव जिल्हा इथून बरेच स्पर्धक आलेले होते। या सर्व स्पर्धकांमध्ये मीही सक्रिय सहभाग झालो आणि हंचनाळ येथील या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि तोच विषय आज मी आपणा सर्वांच्या समोर मांडण्यासाठी लाईव्ह येत आहे। मित्र हो, संयोजकांनी दिलेला विषय असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ गतिमान का होऊ शकली नाही आणि नेमका हाच विषय घेऊन मी आपणासमोर तिथे केलेल्या भाषणाची पुनरावृत्ती करून आपणा सर्वांना एक वक्तृत्व स्पर्धेमध्ये किंवा इतर कुठेही बोलण्यासाठी तुम्हाला काही मुद्दे उपयोगी पडतील या भावनेने काही मुद्द्यांच्याद्वारे मी माझा विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे। तो तुम्हाला आवडेल ही अपेक्षा करतो आणि लाईफ फाउंडेशनचं जे काम आहे ते अतिशय चांगलं आहे आणि त्यांना बेस्ट ऑफ लक देऊन मी माझ्या याच्या व्हिडिओची सुरुवात करीत आहे। मित्र हो, विद्रोही कवी साहित्यिक वामनदादा कर्डक एका ठिकाणी म्हणतात, भीमा तुझ्या मताची जर 5 माणसे असती, भीमा तुझ्या मताची जर 5 माणसे असती, तलवारीला तयाचे नारेच टोक असते। वाणीत भीमा आहे कर्णीत भीम असता, वाणीत भीमा आहे कर्णीत भीम असता, वर्तन भीमा तुझ्या पिलाचे चोख असते, वर्तन भीमा तुझ्या पिलाचे चोख असते आणि भीमा तुझ्या मताची माणस मेली कारे, भीमा तुझ्या मताची माणस मेली कारे। वामनदादा कर्डकांचा हा विद्रोही बाणा कुठेतरी संयोजकांच्या मनामध्ये कुचलेला आहे आणि म्हणून त्यांनी हा विषय दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ जिवंत का होऊ शकली नाही आणि प्रस्तुत विषय मी आपणासमोर मांडण्यासाठी उभा आहे। प्रथमतः संयोजकांचे सुद्धा आभार मानतो कारण त्यांनी इथे बकऱ्याच्या टकरी किंवा कोंबड्यांच्या झुंजी लावली नाहीत तर तुमच्या आमच्यासारख्या माणसांच्या विचारांच्या ज्या झुंजी लावल्या आणि याच्यातून समाजाला अभिप्राय असणारा जो संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अतिशय योग्य आहे आणि म्हणून हा विषय मी आपणासमोर मांडण्यासाठी उभा आहे। मित्रहो, प्रस्तुत विषयाच्या जाणीवेला स्पर्श करत असताना मला इथं प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगणं मला गरजेचे वाटतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नॉलेज ऑफ सिम्बॉल। मग नॉलेज म्हणजे काय? तर माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याला त्याचे वर्तन असते, त्याचे जे ज्ञान असते, जो अभ्यास असतो,
जो जात धर्म पंथ भाषा व्यवहार तंत्रज्ञान बोध या सर्व गोष्टी मिळून जो अभ्यास करतो, जो ज्ञान मिळवतो, ते ज्ञान हे जगातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे आणि त्या तत्ववेत्यांचा गुरु म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून त्यांना नॉलेज ऑफ सिम्बॉल असं म्हटलेलं आहे। आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही जगाने दिलेली उपमा याचा परत मला गर्वच नाही तर अभिमान सुद्धा वाटतो। कारण ज्यावेळी संयोजकांनी तो विषय दिलेला आहे त्या विषयाचा मी अभ्यास करताना मला दिसून येतं या विषयामध्ये त्यांनी प्रश्नचिन्ह दिलेलं नाही, या विषयामध्ये त्यांनी प्रश्नचिन्ह दिलेला नाही, पण प्रश्नचिन्ह न दिल्यामुळे हे वाक्य काही वेळा नकारात्मक भूमिकेकडे जातं आणि काही वेळा सकारात्मक भूमिकेकडे जातं आणि म्हणून आम्हाला या विषयाची पार्श्वभूमी समजावून घेणं गरजेचं वाटतं। मग आंबेडकरी चळवळ आपल्याला समजून घ्यायची असेल तर यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी ही चळवळ निर्माण केली ती आपल्या खांद्यावरती पेलली चालवली, त्यांचा इतिहास त्यांचे अनुभव आपण समजावून घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं चार्वाकांच्यापासून ते बुद्धांच्यापर्यंत आणि बुद्धांच्यापासून ते सम्राट अशोकांच्यापर्यंत, सम्राट अशोकांच्यापासून ते कबीरांच्यापर्यंत आणि कबीरांच्यापासून ते संत बसवेश्वरांच्यापर्यंत, संत बसवेश्वरांच्यापासून ते छत्रपती शिवरायांच्यापर्यंत, छत्रपती शिवरायांच्यापासून ते संत तुकाराम महाराजांना समजावून घेणं गरजेचं आहे। आणि संत तुकाराम महाराज ते फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे कांशीराम साहेब या तसेच संत तुकडोजी महाराज APJ अब्दुल कलाम या सर्वांचे विचार आपण समजावून घेतलं तर खऱ्या अर्थानं चळवळ म्हणजे काय असते, सामाजिक कार्य म्हणजे काय असतं याचा उद्घोष आम्हाला होतो। कारण संतांचे विचार असतील, राष्ट्रीय महापुरुषांचे विचार असतील किंवा शैक्षणिक सामाजिक धार्मिक कार्यामध्ये काम करणारे जे संत मंडळी आहेत, मग संत तुकडोजी महाराज असतील, नामदेव महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, या सर्वांनी जी पताका मिरविली त्या पताकेचा उद्देश आणि या महापुरुषांच्या चळवळीचा उद्देश या सर्वातून माणूस बनवणे हा इतकाच होता, हे आपण समजावून घेणं गरजेचं वाटतं। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेली चळवळ ही त्यांची स्वतःची चळवळ नसून ह्या इतर महापुरुषांची चळवळ आहे आणि हे सर्व महापुरुष OBC समाजाचे असलेले आम्हाला पाहायला मिळतात। पण या संपूर्ण OBCच्या चळवळीचा खांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले आणि त्यांनी ती चळवळ फक्त खांद्यावरती पेलली नाही तर पेनाच्या टोकावरती चालवली आणि त्यामध्ये मधून या देशाचं संविधान लिहिलं आणि बहुजन समाजातील या देशातील प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला, मग तो झोपडीमध्ये राहो या टाटा बिर्लाच्या घरातला व्यक्ती असो, या सर्वांच्या माणसांची किंमत एकच ठेवली आणि खऱ्या अर्थानं या देशातील माणसांना माणूस म्हणून जगण्याची जी आशा निर्माण केली त्या आशावादाला आपण आंबेडकरी चळवळ असं म्हणू शकतो, असं माझं प्रामाणिक मत आहे। कारण मित्रहो, आपल्याला असं आढळून येतं की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकं वाचू दिली जात नव्हती, या देशामध्ये बाबांना पुस्तके वाचू दिली जात नव्हती। त्याच देशाचं संविधान वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या भीमरावानं लिहिलं याचा आम्हाला अभिमान नाही तर गर्व सुद्धा वाटतो। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ज्या सामाजिक चळवळी आहेत, ज्या राजकीय चळवळी आहेत, त्या संपूर्ण महापुरुषांच्या विचारावरती टाकलेलं एक पाऊल आहे। मग त्यांनी निर्मित केलेली बहिष्कृत महासभा असेल, त्यांनी निर्मित केलेली सार्वजनिक पानवटे असतील, धर्मस्थळे उघडण्याचा जो प्रकार आहे, अस्पृश्यता निर्मूलन आहे, महाडचा सत्याग्रह आहे, महाड येथील मनुस्मृती जाळण्याचा सत्याग्रह आहे, अमरावती येथील अंबादेवी मंदिराचा प्रवेश असेल किंवा काळाराम मंदिराचा प्रवेश असेल, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना असेल, पुणे करार असेल, गोलमेज परिषद संवाद असेल, शेतकऱ्यांचं राष्ट्रीयकरण असेल, 1937ची या देशातील निवडणूक असेल, 1935चा निर्मित केलेला कायदा असेल, दामोदर प्रकल्प असेल आणि संविधान निर्मिती असेल, हिंदू कोड बिलचा विषय असेल, धार्मिक चळवळी, शैक्षणिक चळवळी, साहित्यिक चळवळी,
पत्रकारितेमधल्या चळवळी आणि या संपूर्ण चळवळीमधून त्यांनी बौद्ध धम्माकडे वाटचाल केलेली धम्माची चळवळ असेल. या संपूर्ण चळवळीचा इतिहास आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार्वाकांच्यापासून ते बाबासाहेबांच्यापर्यंत ज्या महापुरुषांच्या विचारांची नाळ होती ती नाळ तळागाळातील लोकांना पोचवून ही संपूर्ण चळवळ स्वतःच्या खांद्यावरती पेलली आणि म्हणून या संपूर्ण चळवळीचं नाव आंबेडकरी चळवळ असं देण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला इथं समजावून सांगणं मला गरजेचं वाटतं. मग आंबेडकरी चळवळ जिवंत असणे म्हणजे नेमकं काय? महापुरुषांच्या चळवळी तर आहेत, आपण पाहिलेल्या आहेत, आपण ऐकलेल्या आहेत, आपण समजावून घेतलेल्या आहेत, आपण वाचलेले आहात. विविध व्याख्यानांच्याद्वारे विविध विषयाचं नॉलेज हा जगामध्ये ऑनलाईन प्रकारे स्प्रेड होत आहे. या माध्यमातून आपण या चळवळी समजावून घेत असताना डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाची चळवळ जिवंत आहे का असा प्रश्न संयोजकांना का पडला असावा? तर ज्या महापुरुषांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि धार्मिक कार्य केली आणि ती पुढच्या पिढीने चालू ठेवलेले आहे का? जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते काम करत असताना ही चळवळ आज सध्या समाजामध्ये योग्यरित्या चालू आहे का याचं संशोधन करण्यासाठीच संयोजकांनी हा विषय इथं दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर, महापरिनिर्वाण दिनानंतर 1960 ते 1995 या कालखंडाचा जर आपण इतिहास पाहिला तर ही चळवळ, आंबेडकरी चळवळ प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि देशभर मोठ्या प्रमाणात घराघरामध्ये पोचवण्याचं काम हे दलित पॅंथरने केलेलं होतं. हे आपल्याला विसरता कामा नये. मित्रहो, स्वातंत्र्यानंतर प्रचार प्रसार माध्यमे मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये लागू झाली. आधुनिक कायदे, माहिती याच्याद्वारे विविध तंत्रज्ञान उपलब्ध झालं आणि या सगळ्याचा उपयोग करून 1956 नंतर ते 1995 पर्यंतचा जर कालखंड आपण पाहिला तर याच्यामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे पॅंथरच्या माध्यमातून देशामध्ये पोहोचवण्याचं सर्वात मोठं कार्य पॅंथरच्या योद्ध्यांनी केलेलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण जसे या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जंगले असतात आणि या जंगलांच्या मध्ये वेगवेगळे वाघ सुद्धा राहतात आणि वाघ राहत असताना त्यांनी आपापला एरिया कव्हर केलेला असतो. त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये भेदभाव हे निर्माण होतात. पण या कालखंडामध्ये त्या सर्व वाघांनी एकत्र येऊन आंबेडकरी चळवळ जिवंत केलेली होती. हे तुम्हा आम्हा सर्वांना मान्यच करावं लागेल. या विषयाची दुसरी बाजू काय असेल तर हे सांगत असताना मला इथे कथा सांगणं गरजेचे वाटते. परवाच एका व्याख्यानमालेसाठी मी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे जात होतो आणि जात असताना मला तिथे बस होती, रिक्षा होती. पण मी थोडा विचार केला. समोर एक टांगेवाले काका दिसले. म्हटलं या आधुनिक काळामध्ये जरा टांग्यानं फिरणं मजा येईल आणि म्हणून मी त्या टांगेवाल्या काकांच्या जवळ गेलो. त्यांना म्हटलं, काका मला शाहू स्मारक भवन इथे सोडाल का? ते म्हटले, सर बसा. मी त्या टांग्यामध्ये बसलो. टांग्याचा आनंद मला फार येत होता आणि प्रवास माझा चालू झाला आणि प्रवास चालू होत असताना एक चौकामध्ये टांगेवाले काका उतरले. त्यांनी आपल्या पिशवीतील थोडे चिरमुरे काढले, घोड्याच्या डोक्यावरती टाकले, स्वतःच्या डोक्यावरती टाकले आणि ते डान्स करू लागले. हा कार्यक्रम 1-1.5 मिनिटं झाला. ते पुन्हा येऊन टांग्यामध्ये बसले. मी त्यांच्याकडे पाहून अवाक झालो. पुढे टांगा चालू लागला. पुढे अनेक चौक आला. पुन्हा काका खाली उतरले. त्यांनी ती पिशवी घेतली, त्यात ते चिरमुरे काढले, घोड्याच्या डोक्यावरती टाकले, स्वतःच्या डोक्यावरती टाकले, डान्स केला आणि येऊन टांग्यामध्ये बसले.
पुढा पुन्हा टांगा पुढे चालू लागला, पुन्हा चौकाला हीच कृती झाली, पुन्हा चौकाला हीच कृती झाली आणि मी शेवटी शाहू स्मारक भवनजवळ पोचलो. पोचल्यानंतर मी त्यांना विचारलं, काका हे तुमचे पैसे घ्या, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हटलो, काका प्रत्येक चौकामध्ये उतरत होता, टांग्यातील चिरमुल्याची पिशवी काढत होता, घोड्यावरती थोडे टाकत होता, स्वतःच्या डोक्यावरती टाकत होता आणि डान्स करत होता, हा काय प्रकार आहे? त्यावेळी ते काकाने दिलेले उत्तर फार मार्मिक आहे मित्र. ते काका मला म्हणाले, सर खरं तर मी बाजारामध्ये घोडा आणायला गेलो होतो टांग्याचा, पण दुर्दैवानं मला घोडा मिळाला वरातीचा आणि म्हणून माझी ही अवस्था झालेली आहे. आणि संयोजकांना माझं हेच सांगणं आहे की आंबेडकरी चळवळ जिवंत आहे का असा प्रश्न का पडला असेल तर 1995 नंतरचा कालखंड जर आपण पाहिला तर समाजाच्या प्रती असणारा भाव, समाजाचं नेतृत्व करणारी माणसं त्या घोड्यासारखी झाली. म्हणजे समाजाचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रथ ओढलेला आहे तो रथ पुढे नेण्याऐवजी ते मागं पुढे खेचण्यासाठी स्वतःच्या स्वार्थामध्ये बरबडलेली लोक जशी समाजामध्ये येऊ लागली, त्यावेळी आंबेडकरी चळवळ ही जिवंत आहे का असा प्रश्न आजच्या संयोजकांना पडू लागला. आणि म्हणून समाजामध्ये टांग्याचे घोडे मिळाले नाही तर वरातीचे घोडे मिळाले आणि म्हणून आंबेडकरी चळवळ कुठेतरी मागं पडताना तुम्हा आम्हाला पाहायला मिळते आणि आमचं दुर्दैव म्हणावे लागेल. मित्रहो, ही कथा सांगण्यापाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समाजाचा गाडा ओढत आणलेला आहे तो किमान आपल्याला पुढे नेता आला नाही तरी आहे तिथं तरी ठेवू. स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला पाठीमागे ढकलण्याचा थोडाही प्रयत्न करू नका, नाही तर पुन्हा एकदा या देशामध्ये विद्रोह झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही आम्ही समजावून घेणं गरजेचं. ज्यावेळी मी विषयाच्या अनुषंगाने जातो, आंबेडकरी चळवळ जिवंत नसण्याची कारणे ज्यावेळी मी पाहायला लागतो त्यातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण मला समजावून घेणं गरजेचं वाटतं. ही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जे पॅन्थरचे नेते झाले, ज्यांनी समाजकारण राजकारण केलं, सर्वांनी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमिका न घेता माझी भूमिका काय आहे, माझं मत असं आहे, माझे विचार असं आहेत, मी पूर्ण बाबासाहेब वाचलेला आहे, मी प्रबोधन करतो आहे, मी समाजाचं नेतृत्व करतो आहे आणि माझं माझं मी माझं आणि माझं घर या भूमिकेमध्ये आमचे नेते आमचे कार्यकर्ते राहिल्यामुळे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनाच नेत्यांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा गाभार्थ समजलेला नाही. किंबहुना समजल्यानंतरही त्यांनी तो आत्ताच्या व्यवस्थेमध्ये झाकून ठेवून स्वतःच्या स्वार्थासाठी ही चळवळ पुढे नेलेली नाही असं मला दिसून येतं. दुसरा विषय म्हणजे काय तर एखादी संघटना चालवत असताना त्याचं ध्येय उद्दिष्ट निश्चित असावे लागतात. तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ ज्यावेळी चळवळ त्यांनी निर्माण केली, महापुरुषांचे संपूर्ण विचार घेतले आणि मला नेमकं काय केलं पाहिजे याची ध्येय आणि धोरणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली होती आणि त्यांची चळवळ त्या ध्येय उद्दिष्टापर्यंत पोहोचलेली आम्हाला पाहायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर निर्माण झालेले नेते यांची ध्येय धोरणे उद्दिष्टे काय होती आणि याचा सांगड घालत असताना आपले मित्र कोण आहेत, आपले शत्रू कोण आहेत हेच त्यांना ओळखता आलेलं नाही आणि म्हणून थोडी 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 आंबेडकर चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न झालेला तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला नीट न समजल्यामुळे आम्ही राष्ट्रीय पक्ष असतील, राजकीय पक्ष असतील, धार्मिक संघटना असतील, छोटे छोटे गट असतील, मंडळे असतील आणि त्याचे जे पद आहेत या पदांच्या भूमिकेमध्ये आपण अडकून बसलेलो आहोत आणि त्याच्यामुळं आम्हाला जात धर्म पंथ भाषा याच्या पलीकडे जाऊन समाजकारणाची आंबेडकरी चळवळ स्वीकारता आलेली नाही आणि हे इथं समजावून घेणं मला गरजेचं वाटतं आणि हे एक मुख्य कारण असावं असं माझं मत आहे. आपल्याला जो संघर्ष शिकवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो संघर्ष
कशासाठी होता, कुणासाठी होता, त्या संघर्षाची भूमिका काय होती, त्या संघर्षातून आपल्याला काय साध्य करायचं होतं आणि कुणाशी आपण संघर्ष केला पाहिजे हेच आपण इथे शिकलेलो नाही. आपण आपल्यामध्ये संघर्षामध्ये पडल्यामुळे खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचं नुकसान झालेलं तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं. पाचवं कारण मला इथं सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही जयंतीपुरतेच समजावून घेतो. त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांची चळवळ ते न आम्ही समजावून घेता आपली वेळ, आपली बुद्धी आज आपण वाया घालताना पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्या अंधवृत्तीमुळे, अंधभक्तीमुळे, म्हणजे बाबासाहेबांचा झेंडा आणि फोटो याच्यामध्ये आपण रमलेलो आहोत, पण त्यांचे विचार, त्यांची पुस्तकं आपण वाचत नाही, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं व्हिजन काय होतं ते आपण समजावून घेत नाही. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ मागं पडलेली तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं. मनुवाद्यांनी जातीपातीच्या धर्माचं राजकारण करून प्रसारमाध्यमांना आता शिकवून SC ST मधल्या 6,500 ज्या जाती आहेत त्यांचं विभाजन करून स्वार्थाचं त्यांना गाजर दाखवलेलं आहे. आणि त्या गाजरामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6,500 जातींना एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांनी संविधानामध्ये SC ST OBC आणि मायनॉरिटी या ॲडिशनल संकल्पना मांडल्या आणि अखंड राष्ट्राची निर्मिती केली. त्या अखंड राष्ट्राला आज कुठेतरी छेद देण्याचं काम चालू आहे आणि म्हणून आंबेडकरी चळवळ मागं पडलेली तुम्हा आम्हाला पाहायला मिळते. जातीजातीमध्ये विभागल्यामुळे पुन्हा एकदा 1932चा पुणे करार आज आमच्यामध्ये घडताना दिसून येतो. बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये तो एकदाच घडलेला होता आणि आज समाजकारण, राजकारणामध्ये सातत्यानं तो घडताना दिसून येतो. कारण एक चांगल्या व्यक्तीसमोर आपल्यातीलच एक अडाणी किंवा निकृष्ट दर्जाची व्यक्ती आपण म्हटली तरी हरकत नाही, ती उभा राहते. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं समाजकारण करणाऱ्या माणसांना त्यांची भावना शुद्ध असते, त्यांचे उद्दिष्ट शुद्ध असतात, अशा माणसांना पुढे जाता येत नाही. आणि हे धोरण कुठेतरी आपल्यामध्ये आल्यामुळं, राजकारणामध्ये आल्यामुळं जी चांगली माणसं आहेत, जे शिक्षक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, जे समाजकार्यकर्ते आहेत, ते संपूर्ण लोक या आंबेडकरी चळवळीपासून दूर जाताना तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांची चळवळ आज गतिमान होत नसताना आम्हाला दिसून येते. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन 2-3 शतके, 2-3 दशके आमचा SC ST OBC समाज हा शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळवू लागला आणि त्याच्यामधून नोकरी आणि व्यवसायाने अर्थकारण शिकू लागला. पण सध्या सरकारी व्यवस्थेमध्ये फार कमी प्रमाणात आमची लोक आहेत आणि याच्यामुळं सरकारी व्यवस्था जी बहुजन समाजाच्या दारोदारी येणे आवश्यक होती ती आज कुठेतरी खंडताना दिसते. आणि ती खंडित होत असताना समाजातला सुशिक्षित वर्ग मात्र या संपूर्ण व्यवस्थेपासून दूर जाताना तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो. आणि हीच खरी खंत आंबेडकरी चळवळीची आहे. मित्रहो, या देशामध्ये भांडवलदारांचा एक वर्ग झाला आणि ती भांडवलदार यांनी राजकारणानं आपल्या हातातील भावले बनवले आणि त्याच्यामुळं समाजात मोठी मोठी पदावरती असणारी माणसं ही संपूर्ण दूर निघून गेली. डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलेली मानवतावादी विचार, समतावादी विचार, स्त्री पुरुष भेदभाव हा संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारला. पण त्याचं ह्यांनी गाजर करून स्वतःची झोळी भरण्याचं काम करताना तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कुठेतरी मागे पडताना तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय असेल तर आजच्या आंबेडकरी चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग अत्यंत कमी पाहायला मिळतो. कारण स्त्रियांची अवस्था पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या आणि हिंदू कोड बिलाच्या व्यवस्थेमध्ये ढकलण्याची जी बाबासाहेबांनी नाकारलेली आहे ती पुन्हा एकदा लागू करण्याचा प्रयत्न बाहेरच्या समाजकारणातील, राजकारणातील नेते तर करतच आहेत, पण आमच्यातीलही नेते करत आहेत, आमच्यातीलही कार्यकर्ते करत आहेत, आमच्यातीलही समाजकार्य करत आहेत.
आणि म्हणून ही आंबेडकरी चळवळ कुठंतरी अपुरी पडताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. आधुनिक काळामध्ये समतावादी मानवतावादी चळवळ कशी उभी करायची, साम दाम दंड वापरून यामध्ये लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे तो म्हणजे मीडिया, आणि त्या मीडियाला चॅनलला हाताशी धरून जे बहुजन समाज बिघडेल अशी जी भूमिका घेतली जात आहे, त्यांना व्यसनामध्ये ढकलण्याचा जो प्रकार होत आहे, त्यांना मोबाईल असेल, टी व्ही असेल, मालिका असतील, या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून भरून घेणारी लोक या देशामध्ये निर्माण होत आहेत. आणि त्याच्यामुळे आंबेडकरी चळवळ कुठेतरी मागे आम्हाला पाहायला मिळते. अशा विविध परिस्थितीमध्ये शिक्षणापासून दूर गेलेला समाज, स्वाभिमाना नावाची जी पोकळी निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये दारिद्र्य आहे, लाचारी आहे. आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलेलं होतं की विचारांच्या जागृतीचा अग्नी नेहमी तेवत ठेवा, आणि तो आम्हाला समजलेला नाही. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ कुठेतरी मागे पडताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. मित्रो, डॉक्टर आंबेडकरांनी या देशामध्ये जात धर्म भाषा पंथ अशा विविध असताना सुद्धा या देशाची राजघटना लिहिली. या देशातील प्रत्येकाला समानतेचा हक्क दिला, मानवतेचा हक्क दिला, आणि या देशाची एकता बांधण्याचा जो प्रयत्न केला ते संविधानच आम्हाला समजलेलं नाही. ते संविधानच आम्हाला समजलेलं नाही. आणि म्हणून आज देशाची प्रगती खुंटताना दिसून येते, देशाचा आर्थिक GDP खाली पडताना दिसून येतो, देशात भ्रष्टाचार, गोरगरिबी, लाचारी दिसून येते. आणि या सर्व व्यवस्थेमध्ये बहुजन समाजातील माणसं अडकून बसल्यामुळे ही आंबेडकरी चळवळ सुद्धा आज कुठंतरी थांबताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. मग याचं पुढचं कारण मला महत्त्वाचं सांगणं वाटतं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला तारण्याची एक गोष्ट दिली होती, ती गोष्ट म्हणजे या देशातील उदयास आलेला बौद्ध धम्म. आणि त्या बौद्ध धम्माला आज आपण विसरत चाललेलो आहोत. त्याचे अष्टांग मार्ग, त्याचे पंचशील, बुद्धांची तत्वे, बुद्धांचे विचार हे आपल्या आचरणातच येत नाहीत. फक्त भपकेबाजी करून आपण जयंतींना मात्र आम्ही बुद्धिस्ट आहोत ही भूमिका घेतो, आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये मात्र बुद्धांचे आणि पूर्णच महापुरुषांचे विचार आपण विसरून जातो, आणि आमच्या जगण्यामध्ये धम्म येत नाही. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ कुठेतरी मागे जाताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. जाता जाता बाबासाहेबांनी एक अर्धस्पर्श वाक्य बोललेले होते, आणि सर्वात महत्त्वाची भूमिका होती. ते असं म्हणत होते, किंवा आजची परिस्थिती बघून मला म्हणावंसं वाटतं, कोण म्हणतं मी ह्या पक्षाचा आहे, कोण म्हणतं मी त्या पक्षाचा आहे, कोण म्हणतं मी या नेत्यांचा आहे, कोण म्हणतं मी या संघटनेचा आहे. पण एकही व्यक्ती असं म्हणत नाही की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, मी बुद्धांच्या विचारांचा आहे. आणि हे जी व्याप्ती आहे ती खंडित झालेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली चळवळ ही कुठेतरी मागे पडताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं, स्वातंत्र्यानंतर ही बहुजन समाज परावलंबी आहे. स्वातंत्र्यानंतर ही बहुजन समाज परावलंबी आहे. पण स्वातंत्र्यानंतर बहुजन समाज स्वावलंबी बनलेला आहे. स्वातंत्र्याच्या नंतर बहुजन समाज परावलंबी आहे, पण स्वातंत्र्यानंतर ही बहुजन समाज स्वावलंबी बनलेला आहे. कारण स्वातंत्र्याचा सूर्य फक्त आमच्याच झोपडीत उगवलेला आहे. इतिहासात स्वावलंबन निर्माण करण्याची ताकद ही फक्त आमच्यातच आहे. कारण डोक्यामध्ये बुद्ध बसव फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे. मोडेल पण वाकणार नाही, हीच खरी आंबेडकरी चळवळीची जात आहे.
आंबेडकरी चळवळीची जात आहे. आणि म्हणून मला सांगावं लागतं संयोजकांना की आपण जरी विषय निगेटिव्ह प्रमाणात दिलेला असला तरीसुद्धा आंबेडकरी चळवळ आजही जिवंत आहे, जिवंत राहणार आणि ती जिवंत कायमस्वरूपी राहणार. कारण जर ती जिवंत नसती तर तुम्ही इथे एवढं मोठं फंक्शन आयोजित केलं नसतं, हे आपण समजावून घेणं गरजेचं आहे. माझ्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आपण काय केलं पाहिजे, काय उपाय केले पाहिजे ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, तर प्रथमतः आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार न करता त्यांचे राहिलेले जे काम आहे, त्यांच्या राहिलेली ज्या चळवळी आहेत त्या आपण उद्दिष्टापर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य समजून आपण भूमिका घेतल्या पाहिजेत. मी स्वतः या गोष्टीचा न पडता, मी न म्हणता माझा समाज, माझी गल्ली, माझा देश ही भूमिका घेतली तर नक्कीच पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळ जिवंत राहील. आपल्या भागातील नेते एकाच विचाराने प्रेरित होऊन एकत्र आले पाहिजे. देशाचं संघटन वाढवलं पाहिजे. देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक गोष्टींमध्ये आपण सक्रिय झालं पाहिजे. एका नेतृत्वाचा आपण स्वीकार केला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्यामध्ये मेजॉरिटी पॉवर निर्माण होत नाही तोपर्यंत चळवळीची गती ही शांत असावी, संयमी असावी. आणि ज्यावेळी ती उद्दिष्टापर्यंत पोहोचेल त्यावेळी मात्र या देशातील बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका घेणारं चळवळ तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आपण सर्वजण बाबासाहेबांनी घालून दिलेल्या एका चाकोरीबद्ध जीवनशैलीमध्ये, धम्मामध्ये, त्यांनी घालून दिलेल्या अष्टांग मार्गामध्ये, पंचशील तत्वांचं पालन करण्यामध्ये एकत्र आलं पाहिजे. नित्य जीवनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत याचा वापर जर आपण केला तर नक्कीच आंबेडकरी चळवळ पुन्हा एकदा जिवंत जोमाने झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ज्या मातृ संघटना आहेत, भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, RPI असेल, या संघटनेलाच फक्त आपण प्राधान्य देऊन आपण या संघटनेचा कार्यकर्ता बनवून समाजाच्या हितासाठी काम केलं पाहिजे. आणि आपण ज्यावेळी ही काम करेल त्यावेळी ही चळवळ पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात निर्मित होईल. मला इथे सांगणं एक गोष्ट गरजेची वाटते की ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्या, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी चळवळीसाठी पैसे द्या, त्यांच्याकडे नॉलेज आहे त्यांनी नॉलेज द्या. आणि ज्यांच्याकडे काहीच नाही, ज्यांना काही करता येत नाही, त्यांनी नावं ठेवू नका, त्यांनी शांत तरी बसा. म्हणजे समाजाची ही चळवळ देश पातळीपर्यंत जाऊन पोचायला वेळ लागणार नाही. समाजाच्या जागृतीवरती आपण भर दिलं पाहिजे. समाजातील युवकांना व्यसनापासून दूर ठेवून, अंधश्रद्धेपासून दूर ठेवून त्यांना चांगलं शिक्षण कसं मिळेल, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल याच्यावरती चळवळीनं काम करणं गरजेचं आहे. फक्त कार्यकर्त्याला बोलवून एखादा सभा घेऊन, मीटिंग घेऊन, टाळ्या वाजवून घरात जाऊन बसणं यांना आंबेडकरी चळवळ पुढे जाणार नाही. तर युवकांचं नियोजन झालं पाहिजे, त्यांच्या जीवनाचं नियोजन झालं पाहिजे, तरच तो येत्या कालखंडामध्ये आपलं योगदान समाजासाठी देऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं, आपणाला जो धम्माचा विचार मागे पडलेला आहे ते धम्म आपल्या आचरणात आणलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. हा भारत बौद्धमय करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण समाजामध्ये स्त्री पुरुष, जात, धर्म, पंथ, भाषा याचा भेदभाव न करता महापुरुषांनी जी मानवतावादी चळवळ निर्माण केली ती चळवळ समजावून घेऊन आपण सुद्धा त्यांच्या आचरणाचं पालन करून माणुसकी ही एकच जात आहे ही भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि ही भूमिका महापुरुषांची होती म्हणून आपण घेणं गरजेचं आहे. आणि ती जर घेतली तर पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळ जोमानं उभा राहील असं माझं मत आहे. ही चळवळ जात, धर्म, पंथ, भाषा जर मोडीत काढायची असेल
तर या देशामध्ये आंतरजाती विवाहाला ज्या बसवेश्वरांनी प्रोत्साहन दिलेलं होतं, ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोत्साहन दिलेलं होतं, जातीभेद आणि रोटीभेद त्यांनी जो नाकारलेला होता, तो जर आपण अंमलात आणला तर जाती व्यवस्थेच्या कुंपणीपासून आपण लांब राहू आणि माणूस म्हणून जगायला शिकू. आणि माणूस म्हणून जगायला शिकलं तर आंबेडकरी चळवळ आपोआपच आपल्याला प्रेरित होताना पाहायला मिळते. आणि मग संयोजकांनी दिलेला विषय होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत आहे का. मला इथं ठामपणे सांगणं गरजेचं वाटतं. मी जी आंबेडकरी चळवळ जिवंत नाही याची कारणे सांगितली. आंबेडकरी चळवळ जिवंत कशी करता येईल ही माझ्या नॉलेजप्रमाणे मी सांगितली. आणि त्या गोष्टी करून जर समाजाचं हित होत असेल, विद्यार्थ्यांना महापुरुषांची चळवळ समजत असेल, तर अशा संपूर्ण चळवळीचा इतिहास अशा विविध व्याख्यानमालेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवण्याची भूमिका लय फाउंडेशन करत आहे. हेच आंबेडकरी चळवळीला बळ देण्याचं सर्वात मोठं कार्य आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण मी दगड झालो तर दीक्षाभूमीचा होईल, कारण मी दगड झालो तो दीक्षाभूमीचा होईल, हवा झालो तो भीमा कोरेगावची होईल, आणि माणूस म्हणून जन्माला आलो तर जयभीमवालाच होईल, जयभीमवालाच होईल. आणि चळवळ जिवंत राहण्यासाठी तुम्ही आपण प्रयत्न कराल ही आशा इथं व्यक्त करतो. आणि हा विषय इथं मी संपवत आहे. हा विषय भाषण करणं, वक्तृत्व करणं, स्टेजवर डेअरिंग करणं आणि त्यावेळी विषय मांडणं हा वेगळी भूमिका असते. आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगणं याची भाषाशैली वेगळी असते, याची भूमिका वेगळी असते. आणि म्हणून अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये काही लॉंग व्हिडिओ करण्याचा 1 तासाचा पिरियडमध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तुमच्या आमच्यापर्यंत सर्वांच्यापर्यंत पोचवाल. तुम्हाला ते विचार आवडतील, तुम्ही ते शेअर कराल. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की निप्पाणी भागामध्ये अशा चळवळी, अशी व्याख्यानं बंद झालेल्या आहेत, स्पर्धा बंद झालेल्या आहेत, त्यात तुम्ही स्पर्धा आयोजित कराव्या. आजच्या विषयामध्ये मला हे अंचनाळ गावातील पारितोषिक मिळालेलं होतं आणि तो विषय मी आपणासमोर मांडण्यासाठी प्रयत्न केला. तो तुम्हाला नक्की आवडेल ही भूमिका, हा विचार आज घेतो. आणि पुन्हा एकदा मित्र हो, तुम्ही बोलत आहात, बोललंच पाहिजे आणि बोलतच राहाल ही अपेक्षा करतो आणि सर्वांची रजा घेतो. नमो बुद्धाय, जय भीम.